एक भिकारी प्रपोगंडा सुरू असल्याचं त्या मावशींनी कडून मला ते कळालं. त्या रोज संध्याकाळी कॉलनीमधील मंदिरात जातात. तिथे त्यांच्या समवयस्क मैत्रिणींचा ग्रुप आहेत, ज्यात जोशी, कुलकर्णी, शुक्ल वगैरे वगैरे आहेत. त्यांची मुलं, सुना यांनी जो भेटेल त्याला एक प्रपोगंडा पसरवण्याचा उद्योग सुरू केला आहे की आपापल्या घरावर, गच्चीवर, बाल्कनीमध्ये दगडे गोळा करत राहा. मुस्लिम लोक कधीही आपल्या हिंदूंवर हल्ले करू शकतात. ते ऐकून मी शॉकच झालो. अगदी तसंच म्हणे गुरूंच्या बैठकांमध्ये एक अशीच विशिष्ट टोळी असते बायकांची, जी असाच प्रोपोगंडा करत आहे. त्या मावशी यांना मला भरपूर उदाहरणे देऊन समजवावे लागले की असलं होण्याची शक्यता फक्त सरकार प्रायोजित असेल तरच होऊ शकते. कारण सरकार आर्थिक व विदेश नीती यात सपशेल फेल झाली आहे. म्हणून ते असले प्रोपोगंडे पसरवून लोकांना भ्रमित करत आहेत. मित्रांनो, पण असा प्रोपोगंडा फार भयंकर आहे. नाशिकमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. मला भेटलेले जेवढे मराठा आहेत त्यात 50 ते 60% माळकरी निघाले. त्यांचेही ते बाबा बुवा यांच्या बैठकांना जाणे आहे. त्यामुळे हे भीतीदायक आहे की हा प्रोपोगंडा कुठपर्यंत पसरवला जात आहे.